मध्ये जाणार तो त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे. मुळात त्यांचाच पराभव करून तुम्ही आमदार झाला. ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बेस होता चांगला असं म्हटलं, त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेला विजय हा राज्यात चर्चेचा विषय राहिला. अशा पार्श्वभूमीवर राजन साळवी यांच्या पुढच्या राजकीय मूव्हकडे तुम्ही कसं बघताय? मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार. परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते बीजेपीमध्ये प्रवेश करणार, शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं. परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचशी लोक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करतायत. प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करतायत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोक सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोक येतील. तुमचं म्हणणं असं की राजन साळवीने काही राजकीय मूव्ह घेतले तर त्याचा फायदा हा तुम्हालाच होईल? नक्कीच होणार, कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही. ती सगळी लोक आमच्या संपर्कात आहे आणि ती पक्षप्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील. त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, राजन साळवींच्या पक्षप्रवेश चर्चा होत असताना असं देखील म्हटलं जातं की त्यांना एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून देखील ऑफर आली होती, तशी एक चाचपणी झाली होती किंवा प्रायमा फेसी. तर तुमचं याच्यावरती कमेंट काय? कारण की तुम्ही मागच्या 2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करताय किंवा ज्या पद्धती तुमचा वावर आहे राजकारणात ते पाहता, याच्याबद्दल तुमचे काही अपडेट्स आहेत का? त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, मी आमदार होणार, मी मंत्री होणार. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.